आणि डायरेक्ट भैया कोकणातला भैया. ही वेंगुर्ला जाम आहे. जाम बघा केवढी मोठी आहे. तरी हे कलम बघा केवढा आहे आणि आंबे बघा. हो दाखवतो. 100 वर्ष तरी जुनं आहे. ह्याची दारू पण करतात हा, काजू फेनी. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वी स्टोरी. तर आज व्हिडिओ होणार आहे काजूवरती. तर आता मार्च महिनाला सुरुवात झाली आहे आणि काजू व्हायला पण आता सुरुवात झाली आहे कोकणात. तर आज आपण काजू आणायला जातोय वरती सड्यावर आणि आपल्यासोबत पटांदा आहे आणि समीर आहे. तर हा व्हिडिओ त्याच्यावर होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करू. तर या साईडला आहे पटांदा आणि या साईडला आहे समीर आपला. आणि आता आपण चाललोय वरती. तर आता पटांदाला आंबी काढणार आहे आणि या साईडला ना वरती चारा भरणं आहे. ती बघ त्या साईडला आहे. ती नंतर वरती गेल्यावर दाखवतो, जवळून दाखवतो. आणि चारोली म्हणून यूज करतात त्याला, त्याच्या बिया म्हणून. तर अशी ना घाटी आता खालनं चढत आलोय वरती. आता इथे घाटी वरती संपल तिला ना आता पटांदा जांबी काढतोय. ही वेंगुर्ला जाम आहे. जाम बघा केवढी मोठी आहे, एकदम मजबूत हा. नंतर भाजी पण दाखवेल. आता पटांदावर आहे ती दाखवल्यानंतर. खाली गवत बघा मारणार. आता कोणी इकडे वरती येत नाही, फक्त जांबीला येतात. पहिली कशी गुरं असायची. ही पण वेंगुर्ला आहे की सर्व वेंगुर्ला आहे. वेंगुर्लाची बाग आहे हा. इकडे खाली बघा. आणि ऊन एवढा लागते ना वरती आल्यावर, म्हणून येऊसा पण नाही वाटत. ह्याला काय सवय आहे रे उन्हाची. उघडा जीव सदाशिव. आपण इकडे फिरतोय ना, या जागेचं नाव आहे म्हणजे एक स्पेसिफिक नाव आहे वडाचा खाल्ला. तिकडे त्या साईडला काय रे, तिकडं पंदल. धारेवर कुठं, इथं पुढं बघा. तुरा बघा यावर्षी ना कालपटलाय पूर्ण, खार पडला नाही. आंब्याचा पण आंबा तर कुठंच नाही आहे. हापूसची पूर्ण वाट लागले हा. ही बघा ह्याच्यावर एक दिसते काढतो ही. आता ना कोकणातला रानमेवा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा करवंदा. आता इकडनं असं फिरून जाणार आहे खाली. पहिली ही वाट चालू असायची. अरे इकडं बाबाने आम्ही नव करायचो. आता इकडं वरती ना एकटा आहे पण भीती वाटते हा. प्राण्यांची भीती. ही कोणाची जाम पप्पाची धरले दोन. हे बघा हे ना, हे पण माझ्या भावानं कलम घेतलेला आहे, चापड्यांचा कलम आहे. आता इथं आंब बघा. ह्या कलमाला कुठं नाही कुठं लागलेत, तरी पण माझ्या घराजवळचं आहे ना त्याला तर कायच नाही लागलेत. ह्या कलमाला कुठे नाही कुठे लागलेत. पण तेवढी त्याची मेहनत पण आहे. हे कसला रे, फवारणीसाठी. हे बघा फवारणीसाठी खालून पाणी आणलेलं आहे. जवळजवळ 500 ते 700 मीटर असेल. आणि ह्या बॉटल्या बघा एवढा म्हणजे पैसा खर्च करून नंतर काय नाही भेटत काय काय वेळी. हे ना आम्ही पहिलं म्हणजे आत्तेनी माझी होती ना तेव्हा पूर्ण आम्ही करायचो. पण आता कोण नाही यायचं. फणसावर फणस लागायचा, एक नंबर फणस लागायचा. आता पण फणस आहेत त्याच्यावर हा, थोडंफार आहेत, एक नंबर लागायचा. तरी हे कलम बघा केवढा आहे आणि आंबे बघा. हो दाखवतो. बऱ्यापैकी आहे नीट. आणि खाली आपली पालखी आहे. पालखीचा आवाज इकडे वरती येतोय. ढोलांचा आवाजच तसा आहे ना. उन्हात तो सावलीत आल्यावर ना एक वेगळीच फिलिंग. आता वरती जी काजूची नी दिसत आहेत ना झाडं, ही आपल्या शेरूची आहेत. होमगार्ड पोलीस. आणि हा बघा इकडे व्हिडिओच करतोय अजून. मी पण व्हिडिओच करतोय. आता इथे पण आतमध्ये एक चारा बोरी ना, ती साधारण धरले ना, जास्त धरते हा, सर्वात जास्त धरते हा. कुठे धरले आहे? होय धरले आहे, धरल्या. पण ती हिरवी आहे अजून. पिकल्यावर नंतर एक व्हिडिओ बनवेल.
चारोल्या वगैरे कोणाला लागल्या ना तर मला कॉन्टॅक्ट करा, नंबर देईल. ही पण धरलाय, पिकले काय? ही बघा, ही पण आहे. ह्याला इथे महत्व नाही पण बाहेर महत्व आहे. भाग किती आहे नंतर त्याच्या आपण चारूला बनवतो. होय, पहिली चाराबोर असतात. कुठे कुठे पिकले आहे. ह्या बिया असतात ना त्याच्या चारोल्या बनतात. आणि ते पॅकेट किती महाग आहे. या कोकणात काही व्हॅल्यू नाही. रायवली आंब्याला पण मुंबईला किती रायवली आंबा महाग आहे. म्हणून सांगतो कोकणात या, खास करून मार्च ते मे महिन्यापर्यंत नक्की या. पावसाळी आलात तर इकडचं फेमस, आणि हा त्यात मास्टर आहे. रवना रवना अलंबी. आणि ही आपली टाकी पाण्याची टाकी ग्रामपंचायत. आमच्याकडे तर नळ नाही, आमचा स्वतःचा पंप आहे. बहुतेक आता पंपच करतात, पण काय जण ग्रामपंचायतीचा नळ पण ठेवून देतात. इथून परवाच आपली पालखी बसून गेली, दरवर्षी बसते या साईडला वडाखाली. वरतून येते फोपलावलातून आणि इकडे आता बस. आणि हे आपलं नेटवर्कचं ठिकाण, म्हणजे एकदम स्ट्रॉंग नेटवर्क पाहिजे ना तर या ठिकाणी येतो आपण. मी पण येतो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कधी कधी. आणि एकदम शांतता. झाड बघा कधीपासून जाय रे, किती वर्ष झाली? तू जन्माच्या अगोदर पासून आहे ना? 100 वर्ष तरी जुनं आहे. म्हणून अशी झाडं जपतात ना, म्हणून कोकण सुंदर आहे. पण आता पण ती पण तोडत चाललेत. तर आता आपण निवंदाच्या माचाला चाललो. जांभी काही जास्त भेटल्यात नाही, बघूया भेटल्या ना तिकडे तर दाखवेलच भाजी. पण ह्या बघा, ह्या पटांदराचे जांभे आहेत. एक तरी दिसून दे धरलेली जा सगळी कुठून येते. हा नाही, मला दाखवायचीच होती भाजी. हा बघा इथे खाली पण पडलेले आहेत. सुक्या काजू आता जमवतोय, कवलतोय. कवलायला पण एक स्टॅमिना लागतो. वाटतं सोपं आहेत, तशा बऱ्यापैकी पडलेले आहेत. वरती पण असतील, मग बघतोय वरती. आता बघा, आता कवलतोय फटाफट. शेवटला दाखवतो किती भेटले ते. पण त्या पाठी मेहनत आहे, अफाट मेहनत आहे. त्याच्यानंतर कुठेतरी भेटतात. जाम साफ नाही केलेली म्हणून साठी, पण तीच धरली, उलटा झाला. ही बघा, ही जाम पण आता साफ यावर्षी केलेली नाही बहुतेक. आता यावेळी म्हणजे जवळजवळ फेब्रुवारीच्या दरम्यान ना रे साफ करतात पूर्ण जांभी. या साईडला दिसत आहेत ना, हे ओंबील आहेत. ते चावतात पण जोरात. ती आता काढायची आहे, पण त्याच्यावर ओंबील आहे. आता काढेल बघा डॉन. बघा आता काढलं ना, बघा चावलं. ह्याचे आपटून घ्यायचे, टाकायचे आतमध्ये. हे बघा, तरी पण सोडत नाही. काजू बघा केवढी झाड आहे, एकदम मजबूत आहे. अशा काजू पाहिजे, गावठी. पण खरोखर सांगतो, वेंगुर्ला जेवढी धरते ना ती बारीक असते, आणि ही गावठी ना अशी मजबूत असते, जरी कमी धरली तरी. पण लोकांना वेंगुर्ला आवडते जाम, कारण ती जास्त धरते ना, दिसण्यात जास्त येते. गावठी जेवढी जाम मोठी असते तेवढी वेंगुर्ला नसते, कदाचित कुठं क्वचित असते. हा बघा, हा व्हिडिओग्राफर पुढचा ऐकतच नाही, तर ती चढून व्हिडिओ काढतोय. 1 किलो 150 रुपये आहेत सुक्या जांभी. ह्या बघ 2 होते, त्या काढ. तू पाड ना डायरेक्ट काठी. आपल्याला जा रेसिपी दाखवायची, बाकी काय ना. बोंबील रेसिपी. ह्या बघा, इथे 2 दिसलेत. त्याच्या वरती बोंबील आहेत ना, म्हणून चढता येणार ना, काठीनच पाडाय पाहिजे. आरामात पाड. ही बघा पडली, तर ही दुसरी कुठं आहे नाही पडली.
तुझं गाडी खाली. हा, ही खूप. हेच आहे ना हे झाड कोणतं आहे ते नक्की सांगा, कारण बहुतेक जणांना हे झाड माहिती आहे. हे झाड कोणी लावत नाही का कोणी ह्याला बघत नाही, पण हे झाड झालं ना मजबूत की पैशासाठी बरोबर येतात. म्हणजे न करता काय नाही करता कोकणात बघा असं आहे, तरी पण आपली माणसं मुंबईला पळतात. ह्याला म्हणतात प्युअर प्युअर बोंड. हे कोणाचं आहे रे, तुझंच आहे ना? आता थांबा दाखवतो बोंड. तुम्ही काय बोलला माहित नाही, पण खायला एक नंबर लागते. ह्याची दारू पण करतात हा, काजू फेनी. पहिल्या काळात करायचं, आता कोण नाही करत, कारण आता कशी माणसं अमीर झाली. दारू पिरू कोण आमच्यात पित नाही हा, पण सांगतो तुम्हाला बोंड बघा कसा आहे, एकदम प्युअर लाल भडक. आता पुढे जाऊया बघूया. बघा अशी फुटायची झाली. हे बोंड खातात पण मला आता नको आहे, त्यानं ताण लागते नंतर. हा बघा, हा खाऊन बघा दाखवून. ह्याच्यात जो ज्यूस असतो ना तो एकदम घशाला लागतो. हे जे दिसतंय ना ज्यूस, ज्यूसची नंतर मग काय करतात, दारू कशी पाडतात, काजू फेनी मग ती कशी पाडतात गावठी गावठी सारखी. म्हणजे आधी ह्याचा ज्यूस हे कुजवतात ना, आणि नंतर मग साखर टाकतात ना, नंतर मग होते. हे बघा इकडं पण आहेत. आता ह्या आंबी काढणार आहे. ही बघ ती ती वाटतं जुन आहे हा, ती बघ खालची जाम. ही बघ आता, ही बघा केवढी आहे जाम, आणि त्याच्यावर जाम बघा हे केवढी आहे, मजबूत आहे. त्याच्यात घर साधारण केवढा असेल, घर मोठा आहे. मोठा आहे. ही काय वेंगुर्लाच आहे, ही वेंगुर्ला आहे. ऊन एवढा आहे ना, कालपट आहे बा. ही काय जाम मेली काय, हे बघा जीवाला लागतं मेल्यावर. 100 रुपयाची काजू फेनी 100 रुपयाची आहे ती काजू पाटची, 100 रुपयाची जवळ ते रोप. म्हणजे अजून पण असं पाणी ओतायला लागत होता की कितना करला कितना किती किती शिपणं आता, किती वर्ष त्याला? 1 वर्ष. काजू केवढा आहे कुठं केवढ्या बघा, थांब थांब काढू नको आहे. ह्या बघा केवढ्या आहेत, पोंजी वाटतं जांब आहे होय ना, मला तेच वाटतंय. केवढ्या केवढ्या आहेत बघा. जून जाम आणि कच्ची जाम कशी ओळखतात ना ते पण दाखवतो. ही बघ चिवलते काजू. हा ही चिवलते म्हणजे कोवळी आहे. कोवळी म्हणजे दाबते म्हणजे. हा दाबते म्हणजे. ही बघ ही दाबत नाही म्हणजे जून काजू. जून काजू म्हणजे भाजीला काढण्यासारखे झाले. अशी ओळखतात हा. तर बहुतेक जण काय कन्फ्यूज होतात की कोवळी कशी आणि जून कशी. म्हणजे ते नवीन असतात ना ते जे मुंबईला राहतात ते, तर दाखवलं कशी ओळखायची ते. आपल्या पठाण दादाला कसा एक्सपिरियन्स आहे. अशीच नाही, त्याने किती वर्ष गावी घालवलं. पहिला मुंबईला होता, आता परतीचा प्रवास. हो दुपारचं वरती फिरणं म्हणजे काय खाऊची गोष्ट नव्हे. नंतर मग काजू नंतर मग स्वस्त मागतात. हे मासेमारी शेती हे असंच आहे, आपण मागताना स्वस्त मागतो पण त्याच्या पाठी कष्ट किती असतात ना, ते जे करतात ना त्यांनाच माहिती असतं. आता पठाणदारा ना त्या काजू ओतून दाखवतोय किती आणलेले आहेत त्या. त्याच्यात हिरव्या पण आहेत, त्याच्यात पिक्या पण आहेत. ते हिरव्या काहीतरी कमीच आहेत बहुतेक. का काजू धरले नाही ना. हो काजू धरलेलं नाहीत माहिती. तर याची भाजी होईल काय माहित नाही, पण साधारण दाखवतो कशी भाजी होती. आता फोडायचं पण दाखवतोय. काजू घेतली, कॉल तेवढ्यातच चालायचं. ही अशी घेतली आणि अशी फोडली. कापल्यानंतर अशा काढायच्या काजू काढायचे. तूच बोल. ते आता पठाणाला पूर्ण काजू काढला नाही. ही साल आहे ना डेंजर असते. त्याचा चीक लागतो. काजूचा चीक म्हणजे डेंजर. नंतर मग जखमा होतात. आता सोडून पण दाखवतो. असं सोडायचा आणि जो चीक असतो ना तो कपड्यान फसून टाकायचा. आणि हक्की फोडे दाखवतो काजू कशी ती.
आमच्या गावठी अख्खी भाषेत. पण दाखवतो. थांब दाखवतो. आता ही वेगळी पद्धत आहे. तर मित्रांनो हे बघा अख्खे अख्खे काजू काढायचे बघ. अख्खा घर काढायचा कसा तो तो का काजू जर कापून पडायचा होता असेल ना, घर. हे बघा तर एक मिनिट. हे बघ. असं मधलं तोडायच्या नंतर मग ती काजू आहे ना ती पेचणायची. हे बघा असे. हे बघ दाखव. हा बघ ही बघा अशी घर डायरेक्ट बाहेर काढायचं एका अख्खा भागात. घर पूर्ण काढला जातो. किल करून घ्यायची अशी. झाला अख्खा काजू. झाली आता रेडी खाण्यासाठी. ते ही आपण पण खाऊया. हे जाऊया आपण अलवार. बोल ना ह्याचे किती साधारण येतील? 150 ना 70 रुपये पकड. ह्याचे या काजूंचे ना 70 रुपये आणि त्या हिरव्या काजू आहेत ना त्याचे वेगळे येतील. त्याचे साधारण 50 रुपये तरी. 50 काय जास्त म्हणजे आता 100 रुपये तरी आणलेले वरतून गेलेलं ते. आता चला घरचा रस्ता. आता मोठं काम काजू बिजू खाऊन झाल्या. सर्व कापा जोडा नवा तरी झाला. नवा पण नाही मी केला होता यावर्षी. होय. कारण यावर्षी काजूच कमी आहेत. एवढ्याच होतात काजू. आपण चाललो घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ असा होता म्हणजे कोकणात कितपत काजू झालेत ना त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिले. जर हा का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला यापुढे भेटत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा.